लेट अस कंटिन्यू द लिमिट. मागच्या पिरियडमध्ये तुम्हाला एक्स टेन टू ए आणि व्हॉट इज मिनिंग ऑफ लिमिट हे पुरा एक्सप्लेन केलं होतं. नाव लेट अस कंटिन्यू द चॅप्टर हाऊ टू सॉल्व डिफरंट वेरियस कॅटेगरीज ऑफ प्रॉब्लेम, वेरियस टाइप्स ऑफ फंक्शन्स and how to find their limits. Okay, see few more formulae for these limits. Algebra of limits. आता फंक्शन शिकवलंच आहे. फंक्शन म्हणजे काय? फंक्शनचे लय सिम्बॉल्स आहे. पहिला सिम्बॉल आहे fx, फंक्शन ऑफ x. फंक्शन ऑफ x चा सोपा अर्थ आहे इट इज सम एक्सप्रेशन ऑफ x. फॉर एक्झाम्पल x³ प्लस x² प्लस 1 असं. आता एकच फंक्शन थोडी असते, एकच माणूस असते का? लय व्हेरायटी असते. सो दुसरं फंक्शन घ्यायचं असेल तर दुसरं सिम्बॉल असं घेता येते, g ऑफ x, h ऑफ x. इफ यू वॉन्ट टू टेक मेनी f1x, f2x, तर याचं घेता येते काही ना काही. बोला sin x अपॉन x. तर हे झालं दुसरं फंक्शन. फंक्शन म्हणजे सम क्वांटिटी ऑफ एक्स. तर इथं मला दोन फंक्शनचं काम आहे, म्हणून fx and gx आर टू फंक्शन्स ऑफ x. इफ fx and gx आर टू फंक्शन्स ऑफ x and k is a constant, then पहिला फॉर्म्युला आहे लिमिट x टेन टू a fx plus gx is equal to limit x टेन to a of fx plus limit x टेन to a of gx. These all formulae are without proof. फक्त तुम्हाला वापरायचं आहे आणि जेव्हा जेव्हा वापर होईल तेव्हा तेव्हा मी याचा संदर्भ तुम्हाला नंतर सांगेन. फर्स्ट यू नोट डाऊन दिस ऑल. व्हॉट इज हॅपनिंग हिअर? दीज आर द टू टर्म्स आणि मधात प्लस आहे. तर या फॉर्म्युल्यामध्ये घडलं काय पहिले ते पहा. ओके, या लिमिट शब्दाला आपण दोघांसोबत सेपरेट केला आहे, पाहून घ्या. इन केस ऑफ प्लस, जर मधात प्लस असलं तर प्लसच ठेवा, परंतु या लिमिट शब्दाला याच्यासोबतही लावा आणि याच्यासोबतही लावा. ॲज गुड ॲज डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी. बोला याने दोघांची मल्टिप्लाय केलं असंच वाटतं. मायनस मध्ये तेच गुणधर्म आहे. पहा, दीज आर टू टर्म्स ऑफ एक्स. मधात मायनस आहे, इथं मायनस आहे तर इथे मायनस आहे, मायनस नाही बदलायचं. सो दिस लिमिट वर्ड इज सेपरेटेड अलॉंग विथ दिस टर्म्स, विथ दिस फंक्शन्स. हे लिमिट शब्द या दोघांना तुम्ही सेपरेट करून लिहा. सो दोघांसोबत दिस इज मल्टिप्लिकेशन fx इंटू gx आणि त्याचा लिमिट घेतला आहे. ओके, इथं तेच केलं आहे. लिमिट वर्ड इज सेपरेटेड विथ बोथ द फंक्शन्स. पहा, इंटूचा इंटूच ठेवायचा. इथं k कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट इंटू फंक्शन. तर हे k बाहेर निघाला आहे, k कॉन्स्टंट आणि लिमिट ऑफ फंक्शन. k कचरा असतो तर कचरा बाहेर निघत असतो, फेकायचा असतो, तर हे बाहेर फेकल्या गेला आहे. नंतर आणखीन सांगेन तुम्हाला. ओके, सो दिस इज डिव्हिजन ऑफ टू फंक्शन्स fx अपॉन gx. तर हे लिमिट x टेन टू a इथे पहा तसंच केलं आहे. ऍक्टिव्हिटी सेम आहे पाचवी फॉर्म्युल्यामध्ये. what we are doing, this limit word is separated along with both the limits, provided limit x टेन to a g of x should not be 0. हे जे डिनॉमिनेटर आहे हे 0 नसलं पाहिजे, काऊन की डिनॉमिनेटर जर 0 असलं तर एनी नंबर अपॉन 0 हे इन्फिनिटी कडे जाते. हे सगळं सांगेन, पण जेव्हा जेव्हा वापर होईल तेव्हा सांगेन. आता सध्या आपण प्रॉब्लेम कडे वळू अँड आय विल टेल यू ऑल दीज रेफरन्सेस. जेव्हा याचा वापर करू तेव्हा हे शिकू. सध्याच याचा खूप सारा डिटेल सांगून तुम्ही बोर होऊन जाल. Take now first category of problems. Limits of the form. अशा टाइपचे प्रॉब्लेम आपण बघणार आहोत. लिमिट x टेन टू a p of x upon q of x. What is p of x? हे जे fx सारखा सिम्बॉल आहे, f of x म्हणजे फंक्शन ऑफ x. तर हे p of x आणि दिस इज एक्सप्रेशन ऑफ x. दॅट्स ऑल. तर p of x and q of x आर पॉलिनॉमियल्स इन x. तर पॉलिनॉमियलची ओळख आहे आपल्याला. फॉर एक्झाम्पल x² प्लस 5x मायनस 10 अशा टाईपनं लिहिता येते. दिस इज p ऑफ x. एक पॉलिनॉमियल आहे, दुसरा एक पॉलिनॉमियल आहे.
आणि इथं लिहिलाय मी पी ऑफ ए इज इक्वल टू क्यू ऑफ ए इज इक्वल टू 0. जर मी डायरेक्ट एक्स इक्वल टू ए पुट केलं तर हे पी ऑफ ए बनते. एक्स इक्वल टू ए इथंही पुट केलं तर क्यू ऑफ ए बनते. हे दोघंही काय राहणार 0. तर या अशा टाईपच्या प्रॉब्लेमची याचं सोल्युशन काय राहणार ते लिहून दिलं आहे मी. मेक द फॅक्टर्स ऑफ पी ऑफ एक्स अँड क्यू ऑफ एक्स. या दोघांचे फॅक्टर पाडजा अँड देन सॉल्व इट. लेट अस सी प्रॉब्लेम्स. See the first exercise. Evaluate the following limits. पहिला प्रॉब्लेम. लिमिट x टेंड टू 2. लिमिटच्या सिम्बॉल सोबत हे लिमिट लिहिलं आहे. ठीक आहे. त्याच्यासोबत या शेपूट मध्ये असं x टेंड टू 2 x 2 च्या जवळ जाते असं हे सांगते. देन यू फाइंड द लिमिट ऑफ दिस क्वांटिटी. हे फंक्शन आहे x स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 अपॉन x स्क्वेअर मायनस 4. कालच्या पिरियडमध्ये तुम्हाला लिमिट सॉल्व कसं करायचं हे सांगितलं होतं. एकदम सिंपल आहे. x टेंड टू 2 म्हणजे काय? x गोज नियर टू 2. x म्हणजे तुम्ही, 2 म्हणजे मी. यू गोज नियर टू मी असं आहे कन्सेप्ट. हे तुम्ही आहे. यू नियर टू मी अँड सिट इन द क्लास. इथं येऊन बसता तर इकडून येणारे या रस्त्याने येणारा x म्हणजे तुम्ही आहे स्टुडंट. You will come near by me and you will here stop. माझ्या जवळ येऊन बसता तुम्ही. इकडे जे स्टुडंट आहे सर्व स्टुडंटचं नाव x आहे. ओके. अलग अलग ठिकाणी राहतात इथं इथं इथं. तर हे स्टुडंट जवळ येते. x टेंड टू 2 चा मतलब काय आहे? x गोज नियर टू 2. हे x जो स्टुडंट आहे असं धावत धावत ते 7:30 वाजले, वेल वाजले की इथं येऊन बसते. अँड आय एम स्टँडिंग ॲट 2. सो इकडून स्टुडंट जे आले ते या बाजूला आले, या रस्त्याने येऊन बसून गेले. ठीक आहे. सो x म्हणजे युअर सेल्फ अँड 2 म्हणजे माय सेल्फ. सो x टेंड टू 2 म्हणजे x गोज नियर टू 2. तर नियर किती? तर जेवढे बेंचेस आपले लागले नाही इथं बसा, याच्या मागे बसा, याच्या मागे बसा असं बसता येते. तो एक्झॅक्ट लोकेशन ऑफ 2x हे 2.1 राहील की 1.9 राहील हे नाही सांगता येत. बट नियर 2 आहे एवढं सांगता येते. x टेंड टू 2 म्हणजे x गोज नियर टू 2. पहिले तर तुमचं घर कुठं आहे मला माहित नाही. इकडून तुम्ही येता की इकडून येता ते नाही माहीत. म्हणजे x टेंड टू 2 कोणत्या साईडने आहे? एक साईडनं तर राहीनच. 2च रस्ते आहे आपल्याजवळ, इकडे इकडे. ठीक आहे. तर x गोज नियर टू 2 तर कोणत्याही रस्त्याने या. मला तर माझा पिरियड घ्यायचा आहे, मी इथं उभा आहे. ठीक आहे. सो यू कम नियर अँड सिट नियर बाय मी. असं असं साईडलाही बसा, इकडे बसा, इकडे बसा. सर्व x अलग अलग आहे. सो दिस इज मिनिंग ऑफ x टेंड टू 2. मग कुठं बसले तुम्ही त्याचं काही घेणदेण नाही, तुम्हाला ऐकू जाते. सो नियर म्हणजे हे नेबरहुड बनते. हे क्लास म्हणजे नेबरहुड बनते एवढं भाग. ठीक आहे. या सर्व x ला माझा ऐकू जाते. सो देअरफॉर आता x ची व्हॅल्यू नाही ठरवता येत. इट मे बी 2.1, इट मे बी आणखीन जवळ बसले, समजा जागा नसते जवळ बसून टाकतो आमच्या टेबलवर. सो इट मे बी 2.01 ऑल्सो. पण एक्झॅक्ट व्हॅल्यू सांगता येत नाही. परंतु तुम्हाला त्या दिवशी शिकवलं आहे लिमिट सोडवण्यासाठी तुम्हाला एक्झॅक्ट व्हॅल्यूची गरज नाही. तर हे जे x असतो हे नक्कीच 2 च्या डोक्यावर बसत नाही, लक्षात ठेवा. इकडलं x म्हणजे 2 च्या डोक्यावर बसत नाही. म्हणजे x इज नॉट इक्वल टू 2. रिमेंबर दिस पॉइंट. जेव्हा x टेंड टू 2 बोलतो तेव्हा x इज नेव्हर इक्वल टू 2. तरी पण याला सॉल्व करासाठी तुम्हाला ट्रिक जे सांगितली आहे, यू हॅव टू पुट x इक्वल टू 2. दुसरा इलाज नाही. तुम्हाला एक्झॅक्ट व्हॅल्यू याची माहीतच नाही आहे. इकडून आला तेही माहीत नाही. मग कुठं थांबला? इथं 1.9 वर थांबून आहे की 1.99 वर थांबून आहे की 1.8 वर थांबून आहे ते नाही सांगताय. मग एवढं आपल्याला करायला नाही लागत कुठं थांबून आहे. ठीक आहे. सो x इज इक्वल टू 2 पुट करा आणि सोडवा असंच तुम्हाला सांगितलं आहे लास्ट पिरियडमध्ये. टू सॉल्व दिस लिमिट यू सिम्पली पुट x इक्वल टू 2. तुम्हाला तुमचं टार्गेट मिळून जाते. या क्वांटिटीची बाउंड्री मिळून जाते. म्हणजेच हे लिमिट काढणे म्हणजे काय त्या दिवशी शिकवलं आहे. लिमिट ऑफ y x टेंड टू काहीतरी घेतलं होतं मी 5.
वायची व्हॅल्यू अशी घेतली होती माहित आहे, x+2. काय माहिती x+2 होतं x+1. ठीक आहे, जे काही असं. तर या वायची व्हॅल्यू मी पुट करतो x टेन टू 5 व्हॉट x+1. वायच्या जागेवर काय पुट करायचं, x+1. ओके, तर पुट x = 5 टू सॉल्व धिस लिमिट. तुम्हाला व्हॉट इज दिस क्वेश्चन, या प्रश्नाचा अर्थ काय, यू हॅव टू फाइंड द लिमिट ऑफ वाय, यू हॅव टू फाइंड द लिमिट ऑफ दिस क्वांटिटी. लिमिट ऑफ दिस क्वांटिटी म्हणजे त्या लिमिटची मर्यादा आहे. जसं तुम्हाला धावायला लावलं तर तुमची मर्यादा आहे. प्रत्येकाची मर्यादा अलग अलग आहे. कोणी 1 किलोमीटर धावणार, कोणी 800 मीटर धावणार, कोणी 2-1.5 किलोमीटर धावणार. तशी या टर्मची मर्यादा काढायची आहे तुम्हाला. या टर्मची मर्यादा, हे कुठपर्यंत धावते, या टर्मची बाउंड्री काढायची आहे. त्या दिवशी बढिया शिकवला आहे. आणि बाउंड्री काढासाठी जास्त डोकेदुखी न करता यू सिम्पली पुट x = 5. दॅट्स ऑल. हे आली बाउंड्री, संपलं. प्रॉब्लेम खूप सोपा आहे. फक्त संदर्भ म्हणजे हे याचा जे थिअरॉटिकल पॉइंट आहे तो कठीण आहे. प्रॉब्लेम इज व्हेरी इझी टू सॉल्व. यू सिम्पली पुट x = 5. 5 कोणाच्या जवळ जाते काय जाते तेही काही पाहा नाही लागत. x कोणाच्या जवळ जाते. Meaning of x टेन टू 5 is x goes near to 5. परंतु तुम्ही कॅल्क्युलेशन करिता लिमिट हे काढायची आहे की नाही, लिमिट ऑफ वाय म्हणजे लिमिट, याची बाउंड्री काढायची आहे, याची मर्यादा काढायची आहे. तर हे माणूस कुठपर्यंत धावते, तर एवढं धावते तो 6 किलोमीटर. तर त्याच्यासाठी काय करावं लागते, सिम्पली पुट x = 5. सिम्पली पुट x = 5. 5 + 1 6. बाउंड्री आली. हे झालं आपलं खास त्याचं मिनिंग. कोण 10 to आहे. आता मी तसंच करणार. आय विल पुट x = 2. करा बरं 2. पुट x = 2 टू सॉल्व धिस बाउंड्री. याची बाउंड्री काढायची आहे. लिमिट ऑफ धिस क्वांटिटी म्हणजेच याची बाउंड्री काढायची आहे. बोला याची मर्यादा किती, तो थोडा रफ मध्ये करतो मी. बोला 2² - 5 × 2 + 6 वरती पुट x = 2. बोला किती आला, 4 + 6 10. 10 - 10 0. इथे करा पुट. बोला 2² 4 4 - 4 0. तो वरही 0 खाली 0. हे तो गजब झाला. तर याला जर कॅल्क्युलेट करायला गेलो तर हे कॅल्क्युलेटच नाही होत. रिमेंबर वन पॉइंट, 0 अपॉन एनी नॉन झिरो नंबर इज 0. एनी नॉन झिरो नंबर अपॉन 0 इज इन्फिनिटी. परंतु हे नवीनच ॲटम आला बिचारा. ठीक आहे, 0/0 असं इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी. खूप सारे ॲटम तुम्हाला नवीन नवीन शिकायला भेटणार आहे या टॉपिकमध्ये, लिमिट्समध्ये. अँड दीज आर कॉल्ड इनडिटर्मिनंट फॉर्म्स. हे तरी दोघंही बिचारे कसे तरी सॉल्व झाले आहे. या दोघांचे आन्सर आहे माझ्याजवळ, पण यांचे आन्सर नाही आहे. हे सॉल्व नाही होत. ही क्वांटिटी सॉल्व होत नाही, म्हणून यांना इनडिटर्मिनंट फॉर्म म्हणतात मॅथमॅटिक्सचे. दिस कॅन नॉट बी सॉल्व. सो देअरफॉर तर हे 0/0 जर आला, मी जर x = 2 पुट करायला गेलो तर मला वरचं आन्सर 0 भेटते. इथेही पुट करायला गेलो वरचा आन्सर खालचाही आन्सर 0 भेटते. मग करायचं काय. आणि हे काही नंबर नाही, सॉल्व नाही. आपण लिमिट ऑफ धिस क्वांटिटी काढत आहे. आणि कोणाची मर्यादा, पूर्ण वर्गात तुम्ही 80 मुलं आहे तर प्रत्येकाला धावायला लावलं तर प्रत्येकाची मर्यादा ठरली आहे. प्रत्येकाचं वय ठरलं आहे. असं नाही बोलू शकत इन्फिनिटी वर्ष जगतो. म्हणून कुठली गोष्ट झाली आपली तर इनफायनाईट कोणतीच भौतिक वस्तू नाही आहे. तर हे बिचारा जे शिकत आहे याची बाउंड्री काही इन्फिनिटी काही आणू नका. आणि हे तर इनडिटर्मिनंट आहे, इन्फिनिटीच्याही पलीकडलं आहे. सो हे आहे आणू नका. लिमिट म्हणजे काय, लिमिट म्हणजे मर्यादा. तर हे मर्यादित आन्सर आला पाहिजे. हे असं आडवं तिळवं आन्सर नाही आलं पाहिजे. ठीक आहे, वी विल सॉल्व इट. सी इट इज पॉलिनॉमियल अपॉन पॉलिनॉमियल. तुम्हाला आत्ताच लिहून दिलं आहे 2x अपॉन qx. आणि हे 0/0 येत असेल त्याच्या खाली लिहिलं होतं p ऑफ a. याच्यात x = 2 पुट केलं तर p ऑफ a 0. याच्यात x = 2 पुट केलं तर दिस इज q ऑफ a. त्याची त्या भाषेमध्ये सांगून राहिलो.
तर हे जर 0 आला आणि पॉलिनॉमियल अपॉन पॉलिनॉमियल असलं तर यू मेक द फॅक्टर्स ऑफ पॉलिनॉमियल्स. याची प्रोसिजर कशी आहे? यू मेक द फॅक्टर्स ऑफ पॉलिनॉमियल. तर न्यूमरेटरचे फॅक्टर पाडा. x इंटू x -2 इंटू -3. बोला x इंटू x इज x स्क्वेअर -2 इंटू -3 प्लस 6. क्रॉस करो -2x and -3x is equal to -5x. It is middle term. Hence this cross is correct. तर असे फॅक्टर पाडून घ्या. x -2 आणि हे आहे x -3. लिहिताना असे फॅक्टर लिहा. ठीक आहे. खालचा एकदम सोपा आहे. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर याने 2 स्क्वेअर लिहून घ्या. सो इट गिव्स यू a मायनस b इंटू a प्लस b. आता पहा तुम्हाला काय दिसत आहे? हे बिचारा कॅन्सल झालं. होऊ द्या. अँड राईट द रिमेनिंग x टेन टू 2 x मायनस 3 अपॉन x प्लस 2. ठीक आहे. तर आपण कॅन्सल केलं. आता पुढे पहा. लिमिट सोडवणे म्हणजे काय? लिमिट सोडवणे म्हणजे हेच शिकवलं आहे की लिमिट x टेन टू समजा काय घेतलं होतं 5 x प्लस 1. तुम्ही सोडवायचं आहे तर लिमिट हे नंबर तर पुट करावंच लागेल तुम्हाला. लिमिट सोडवणे म्हणजे हे जे x टेन टू आहे हे याच्या अंदर पुट करावंच लागेल. हे तो आफत आली होती. 0/0 म्हणजे मोठी आफत आहे मॅथमॅटिक्स मध्ये. तर म्हणून हे पुट नाही करता आला. मग सॉल्व्ह केलं मी. आता तुम्हाला सोडवायचं आहे तर पुट तो करावंच लागेल. पुट x इक्वल टू 5 आणि हे जे नंबर येते दॅट इज कॉल्ड बाउंड्री ऑफ दिस क्वांटिटी, लिमिट ऑफ दिस क्वांटिटी. तर आता मला पुट तो करायचंच आहे. पुट x इक्वल टू 2. पुट x इक्वल टू 2. सॉल्व करा. -1 upon 4. दिस इज आन्सर. संपलं. पुट x इक्वल टू 2. पुट x इक्वल टू 2. झालं खतम. आन्सर आला. तर याचं लिमिटचा आन्सर असा येतो. इट मस्ट बी सम रियल नंबर. कोणताही लिमिटचा आन्सर रियल नंबर आला पाहिजे, लिमिटेड आला पाहिजे. त्याचं कारण मर्यादा लिमिटेड असते. वी आर फाइंडिंग लिमिट ऑफ एनी क्वांटिटी. हे 6 किलोमीटर पर्यंत धावते. याच्यापेक्षा जास्त नाही धावत. जेव्हा x टेन टू 5 तेव्हा हे लिमिट ऑफ दिस क्वांटिटी किती आहे? 6 किलोमीटर. एवढी धावण्याची क्षमता आहे याची. कोणाची? या माणसाची. ठीक आहे. आता या माणसाची क्षमता किती आहे? या माणसाची लिमिट आहे -1/4. निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये -1/4 धावते तो. ठीक आहे. जेव्हा x टेन टू 2 असते. सो दीज आर सिंपल क्वेश्चन्स. पॉलिनॉमियल अपॉन पॉलिनॉमियल. Take next question. Limit x टेन to 5 x square minus 9x plus 20 upon x square minus 6x plus 5. प्रॉब्लेम त्याच टाईपचा आहे. पॉलिनॉमियल अपॉन पॉलिनॉमियल. आणि लिमिट सोडवणे म्हणजे अल्टिमेट रिझल्ट तेव्हाच भेटणार जेव्हा तुम्ही हे x ची व्हॅल्यू 5 पुट करणार. तो द करेक्ट व्हॅल्यू ऑफ x इज नॉट 5. पण तुम्हाला इलाज नाही. what is to do? So limit of this quantity काढायचं आहे. हे फंक्शन आहे आपल्यासाठी. हे y बनते. लिमिट ऑफ दिस क्वांटिटी म्हणजे या क्वांटिटीची मर्यादा काढायची आहे. हे क्वांटिटी कुठपर्यंत धावते. जेव्हा याचा बुस्टिंग किती दिला आहे? x टेन टू 5. ओके. सो आय विल पुट इट थोडा रफ मध्ये पुट करा. काय मिळते? अलता भलता आन्सर आला तर आपल्याला अप्लिकेबल नाही आहे. लिमिटचा आन्सर कसा आला पाहिजे? लिमिटेड आला पाहिजे. अँड इट मस्ट बी सम रियल नंबर. याबद्दल थोडंसं पुट x इक्वल टू 5 स्क्वेअर 25. ओके. इथं 5 पुट करा. -9 इंटू 5 प्लस 20. बोला किती झाला? हे झाला 45. 45 - 45 0. इथं खाली पुट करा. पुट x इक्वल टू 5 स्क्वेअर 25 -6 इंटू 5 6 इंटू 5 प्लस 5. बोला 25 प्लस 5 30 -30 0. बोला व्हाट इज द आंसर? 0/0. 0/0 इज नॉट एट ऑल आंसर. इट इज इनडिटर्मिनेट फॉर्म. मी काय म्हटलं तुम्हाला? लिमिट सोडवा. हे पुट जरूर करा.
पण पुट करण्याच्या आधी हे असे आलते भलते आन्सर नाही पाहिजे, लिमिटेड आन्सर पाहिजे. मस्ट बी अ रिअल नंबर. हे काही नंबर नाही, काहीच नाही. ओके, मग याची प्रोसिजर शिकवली आहे. इट इज पॉलिनॉमियल अपॉन पॉलिनॉमियल. यू मेक द फॅक्टर्स ऑफ दिस टू, बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. फॅक्टर पाळा, मग पाहू काय होते. सो न्यूमरेटरचे फॅक्टर पाळा. मला x इंटू एक्स इज एक्स स्क्वेअर आणि 20चे फॅक्टर पाळा. 5 इंटू 4 20, मायनस मायनस लावतो, काउंट की मधात मायनस आहे. मला x इंटू एक्स एक्स स्क्वेअर मायनस 5 इंटू मायनस 4 प्लस 20 क्रॉस करो, मायनस 5x and minus 4x. बोला minus 9x. Hence our factor system is correct. x minus 5 is पहला फॅक्टर and x minus 4 is दूसरा. खाली डिनॉमिनेटर मध्ये आणखीन आहे, याची फॅक्टर पाळा. x into x 5 into 1. बोला minus 5 into minus 1 is 5. x into x is x square आणि क्रॉस करा तर मायनस 6x येते. Hence you write the factors. This is cancelling. बस याच्यासाठी तो करत आहे की एवढी मेहनत. लिमिट x टेन टू 5 किती आला, x minus 4 upon x minus 1. ठीक आहे. सो हे कॅन्सल झालं. कॅन्सल झालं म्हणजे सॉल्व्ह होऊन राहिला बिचारा, काही ना काही. पहा, तुम्ही जर डायरेक्ट पुट केलं असतं तर हे x इक्वल टू 5 आहे. 5 मायनस 5 0. इथंही डायरेक्ट केलं असतं तर 5 मायनस 5 0. आपण कापून राहिलो त्याले. आणि या प्रॉब्लेम मध्ये हे 0 तुमचा दुश्मन आहे. कोरा एकच 0 आला असतं तर दुश्मन नाही, पण 2-2 0 येणे म्हणजे दुश्मन आहे. वरही दुश्मन, खाली दुश्मन. आणि कोणती लढाई, हे लिमिट म्हणजे लढाई आहे. लिमिट L म्हणजे लढाई. कोणाची लढाई, न्यूमरेटर वर्सेस डिनॉमिनेटरची लढाई. आपण लय हुशार आहे. हे दोन दुश्मन आहे, या दुश्मनला लढून राहिलो. हे बिचारे लढले, मेले, आता लढाई खतम झाली. खूप सिंपल कन्सेप्ट आहे. लिमिट म्हणजे लढाई. मग लढाईमध्ये काय करतो आपण, हे दुश्मन आहे माझे. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये असंच चालणार आहे. हे असं आन्सर येईल तुमचं. मग असा आन्सर तुम्हालाही सोडवता येत नाही, मलाही सोडवता येत नाही. मग या लढाईमध्ये तुम्ही दुश्मन आहे ना, हे क्वांटिटी दुश्मन आहे. याला फॅक्टर काढून घराच्या बाहेर काढत जा. असं बाहेर काढलं आणि मारून टाका. दुश्मन वर्सेस दुश्मन, लढाई खतम. मग लढाई खतम, मग लिमिटही खतम. आता पहा, दुश्मनच नाही आहे तर मग लढाई कशाची करायची. तो पुट x इक्वल टू 5, पहा 5 मायनस 4 1 होते. आणि पुट x इक्वल टू 5, 5 मायनस 4, 5 मायनस 1 4 होते. जमलं काम. 0 नाही आहे. लिमिटेड आन्सर आला तर हे आपला नंबर मस्ट बी आन्सर. आता एक शेवटी एक फॉर्म्युला लावून याले सोडवत जा. समारोप आहे ना, चांगला करायचा. आता लढाई खतम झाली आहे तर एक फॉर्म्युला असं शिकवलं आहे तुम्हाला. सो दिस इज द फॉर्म्युला. हे पहा, लिमिट x टेन टू ए. आताच अल्जेब्रा शिकवला आहे. fx अपॉन gx एकदम शेवटचा. लिमिट x टेन टू ए, लिमिट x टेन टू ए. वरती fx आहे आणि खाली gx आहे. एक पाचवा अल्जेब्रा शिकवला आहे. व्हॉट इज द इंटरफेरन्स ऑफ दिस, हाऊ टू यूज दिस. पहा बघा, fx अपॉन gx म्हणजे डिव्हिजन ऑफ टू टर्म्स. इट इज डिव्हिजन ऑफ टू टर्म्स. आणि लिमिट आहे लागलं. हे पहा, डिव्हिजन ऑफ टू टर्म्स आहे का, लिमिट लागला. मग या फॉर्म्युल्यामध्ये केलं काय वास्तविक, या लिमिट शब्दाला मी 2 वेळ लिहिलं. हे एक फॉर्मॅलिटी आहे, करावी लागते. बोला, या लिमिट शब्दाने काय केलं, 2 वेळ लिहिलं. आय कॅन स्पीक, यू सेपरेट द लिमिट. आय कॅन स्पीक, या लिमिट शब्दाले सेपरेट करणे. या लिमिटले हे शेपूट जे आहे ना, x टेन टू, हे चिटकलीच असते. फेविकॉल आहे, फेविकॉलचा जोड आहे, हे दोन्ही अटॅच असते. तर यू सेपरेट द लिमिट विथ बोथ. या मग लिमिट सेपरेट करतो. लिमिट x टेन टू 5 x मायनस 4 अपॉन लिमिट x टेन टू 5 x मायनस 1. या फॉर्म्युल्याचा वापर शिकले का. फक्त लिमिट शब्दाने 2 वेळा लिहिला. आणि कुठं लिहिजा, जेव्हा लढाई खतम होते.
हे लढाई हे कॅन्सल होणे म्हणजे लढाई खतम होते. खतम झाली. छोटी छोटी लढाई आहे आपली. नाव पुट एक्स इक्वल टू 5. पुट एक्स इक्वल टू 5. जेव्हा तुम्ही पुट कराल एक्स ची व्हॅल्यू तेव्हा लिमिट शब्द नाही लिहायचा वापस. आता झाला लिमिटचं काम आटपलं. हेच आहे लिमिट सोडवणे. लिमिट सोडवणे म्हणजे हे एक्स ची व्हॅल्यू पुट केली की आता लिमिट नाही लिहायचं. आता संपलं लिमिटचं काम. राईट ना आन्सर. दॅट्स ऑल. सिंपल क्वेश्चन्स आहे. पॉलिनॉमियल अपॉन पॉलिनॉमियल. Take next question. Limit x tending to root 2 x square plus root 2x minus 4 upon x square minus 3 root 2x plus 4. तर परत मला पॉलिनॉमियल अपॉन पॉलिनॉमियल दिसत आहे, परंतु या लिमिटच्या लढाईमध्ये दुश्मन आहे की नाही पहा. म्हणजे कसं शोधणे हे आता 0 0 येते की नाही तेच तर दुश्मन आहे. आणि लिमिट सोडवणे म्हणजे काही नाही, टेन्शनवालं काम नाही. हे जे नंबर दिला आहे एक्स ची व्हॅल्यू ते डायरेक्ट पुट करणे. पहा करतो मी. पुट एक्स इक्वल टू रूट 2. बोला किती होईल. रूट 2 स्क्वेअर इज 2 प्लस हे 2 आणि मायनस 4. बोला इट इज कमिंग 0. खाली पुट करा. बोला रूट 2 स्क्वेअर एक्स इक्वल. लिमिट सोडवणे म्हणजे काही नाही, ही व्हॅल्यू तुम्ही पुट करत जा. प्लस 4 सॉल्व करा. रूट 2 स्क्वेअर इज 2 आणि हे झाला 2. 2 into 3 6 प्लस 4. बोला 4 plus 2 6 minus 6 0. सो दिस इज द सोल्युशन. परंतु हे काही सोल्युशन नाही आहे. 0/0 येणे हे एकदम म्हणजे अपेटिव्ह आन्सर आहे. इट इज नॉट रीड यट. अजूनपर्यंत याचा शोध लागला नाही. दिस इज इनडिटर्मिनेट फॉर्म. मग जर डायरेक्ट जर तुम्ही पुट केलं तर आन्सर तर येतच नाही. लिमिटचा आन्सर कसा आला पाहिजे. तुमची जशी मर्यादा आहे, वयाची मर्यादा आहे, धावण्याची मर्यादा आहे, खाण्याची मर्यादा आहे, प्रत्येकाची अलग अलग. तेच तर लिमिट आहे. मग तेच तर लिमिट तर ह्या माणसाचा लिमिट काढायचा आहे. या फंक्शनचा लिमिट काढायचा आहे. तर या फंक्शनचा लिमिट किती होईल. मर्यादित होईल. मर्यादित म्हणजे सम रिअल नंबर असे ना. 1000 2000 1 लाख किती असं. ठीक आहे. किती करोडपती अब्जपती असलं त्याची मर्यादा आहे. काही ना काही अप्पर लिमिट राहीलच, लोअर लिमिट राहीलच. ओके. तर दिस इज द प्रॉब्लेम ऑफ पॉलिनॉमियल अपॉन पॉलिनॉमियल. पॉलिनॉमियल अपॉन पॉलिनॉमियल. मेक द फॅक्टर्स अँड सॉल्व इट. मेक द फॅक्टर्स अँड सॉल्व इट. या मुलीकडे न्यूमरेटरचे फॅक्टर काढतो x into x. या 4 चे फॅक्टर काढा. असे काढा. 2 into 2 तर होतेच, परंतु या 2 into 2 ना आपलं मिडल टर्म येणार नाही. याला या 2 ले मी रूट 2 into रूट 2 लिहितो. बोला 2 झाला. आता 4 आहे. या रूट 2 ले वर लिहा. आता यांना मल्टिप्लाय करा. बोला रूट 2 into रूट 2 2. 2 into 2 4. आता 4 आहे. पण मायनसही लावायचा आहे तर इथं लावतो मायनस. बोला आता पहा चेक करा. x into x x स्क्वेअर. या दोघांना मल्टिप्लाय करा. इट इज -4. क्रॉस मल्टिप्लाय 2 रूट 2 x minus root 2x is equal to root 2x. It is middle term पहिला. Hence factors are correct. तर असा फॅक्टर लिहा. x plus 2 root 2 आणि x minus root 2 अपॉन. आता खालचे फॅक्टर पहा. इजी सिस्टीम आहे. x into x is x स्क्वेअर. याचे फॅक्टर असेच करा लागेल तुम्हाला. सो इट इज 2 रूट 2 into रूट 2. 4च होते. शेवटी 4 पाहिजे, पण दोघांना मायनस लावा. मायनस इंटू मायनस प्लस होईल आणि यांचा प्रॉडक्ट 4 आहे. हे शेवटचं टर्म. या दोघांचा प्रॉडक्ट पहिला टर्म, या दोघांचा प्रॉडक्ट शेवटचा टर्म. क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर मिडल टर्म. बोला -2 रूट 2 x minus root 2x क्रॉस मल्टिप्लाय. सो इट इज -3 रूट 2x. बोला मिडल टर्म मिळाला. डिनॉमिनेटर. Hence write the factors. x minus 2 root 2. x minus 2 root 2 into x minus root 2. x minus root 2. ठीक है.
सो हे बघा हे कॅन्सल होते. मरे अपने दुश्मन कॅन्सल करा. दुश्मन कॅन्सल होऊन राहिला. दुश्मन कसं काय? इफ आय पुट एक्स इक्वल टू √2 बोला √2 मायनस √2 0. इथंही पुट एक्स इक्वल टू √2 मायनस √2 इज 0. ओके सो हे कॅन्सल हो गया. दुश्मन कॅन्सल अँड हेन्स लिमिट आपली लिमिटची लढाई जी आहे सक्सेसफुल चालू आहे. आय विल डू वन मोर थिंग. आता लढाई खतम झाली तर एक काम करू. हे बघा हे आपलं टर्म राहिले आहे. जेवढे राहिले आहे ना तेवढे लिहितो. ओके सो आता तुम्ही पुट करून पहा बोला एक्स इक्वल टू √2 जर पुट केलं तर √2 मायनस 2 √2 0 येत नाही. आणि √2 इथे पुट करा √2 प्लस 2 √2 0 येत नाही. म्हणजे आपलं वाजबी आन्सर येणार आहे. हे आन्सर नाही आलं पाहिजे. हे इनडिटर्मिनेट फॉर्म आहे. कोणत्याच प्रकारची लिमिट नाही. ठीक आहे. नाव आता आन्सर येणार आहे 0 0 नाही आहे. नाव शेवटी काय करायचं या लिमिट शब्दाने असं 2 वेळ सेपरेट करा. डिवाइड आहे की नाही हे पहा डिवाइड आहे. ओके सो डिवाइड मध्ये हे शेवटचा फॉर्म्युला प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये लागत असते. या लिमिट शब्दाने असं 2 वेळ सेपरेट करायचं. हे डिव्हिजन आहे. हे पहा डिव्हिजन. सो यू सेपरेट इट. सो इज इक्वल टू लिमिट एक्स टेंडिंग टू √2. सो इट इज एक्स प्लस √2 वरती अलग लिहितो आणि खाली अलग लिहितो. एक्स मायनस 2 √2. सो इज इक्वल टू सो एक्स इक्वल टू √2 पुट करा √2 प्लस 2 √2 ओके अपॉन √2 मायनस 2 √2. समजले का? एक्स इक्वल टू √2 पुट करा इथंही बाकी काही पर्पज नाही. लिमिट सोडवायचं एवढंच पर्पज आहे. सो √2 प्लस 2 √2 इट इज 3 √2 मायनस 2 √2 मायनस √2 कॅन्सल मायनस 3 इज आन्सर. तर या क्वांटिटीची लिमिट किती मिळाली? -3. -3 इज अ परफेक्ट आन्सर. लिमिटेड आन्सर. See one more question. X tend to 1, x raised to 4 minus 3x square plus 2 upon x cube minus 5x square plus 3x plus 1. परत गोष्ट तेच पॉलिनॉमियल अपॉन पॉलिनॉमियल आलेला आहे. परंतु एक काम करा. पहिले तुम्ही पुट करून पहा. शेवटी पुट तर करावंच लागते. लिमिट सोडवण्याचा अल्टिमेट पर्पज काय? यू हॅव टू पुट दिस एक्स इक्वल टू 1. पुट करा एक्स इक्वल टू 1 बोला 1 raised to 4 इज 1 मायनस 3 into 1 प्लस 2 बोला 0 येते. ठीक आहे. आणि खाली पुट करा बोला 1 मायनस 5 into 1 एक्स इक्वल टू 1 पुट करा प्लस 3 into 1 प्लस 1. सो इट गिव्स यू सो 4 प्लस 1 5 मायनस 5 0. सो अशा पद्धतीने आन्सर येते. ओके आय एम अगेन गेटिंग 0 by 0. 0 by 0 मिळत आहे. म्हणजेच आपली दुश्मन तयार आहे लिमिट मध्ये. ठीक आहे. तर दुश्मन तयार आहे. हे 0 0 म्हणजे दुश्मन. इट इज नॉट एट ऑल आन्सर. बिलकुल आन्सर नाही आहे. ठीक आहे. तर लिमिटचा आन्सर कसा आपण काय काढून राहिलो? लिमिट ऑफ दिस क्वांटिटी. या फंक्शनचं लिमिट काढून राहिलो. हे फंक्शन कुठपर्यंत धावत असते? हे धावते कुठं? वाय ऍक्सिसवर. एक्स ऍक्सिसवर हे धावते. आपण जी थेअरी शिकलो इट इज वाय. ठीक आहे जाऊ द्या त्याचं काम नाही. नाव इट इज पॉलिनॉमियल अपॉन पॉलिनॉमियल. आणि याला सोडवण्याची मेथड काय? हे जर 0 by 0 येत असेल तर तुम्ही याला सोडवा. 0 by 0 येत नसाल तर डायरेक्ट पुट करा. पुट तर करावंच लागते. पण हे 0 by 0 येऊन राहिला पुट करून म्हणून आपली अडचण आली. काय अडचण आली? वी कॅन नॉट गेट आन्सर. तर याचे फॅक्टर पाडा. आता थोडेसे फॅक्टर जड आहे बिचारे. जड म्हणजे कसे? हे आता स्क्वेअरवाला क्वाड्रेटिक इक्वेशन असलं तर आपला क्रॉसमध्ये फटाफट फॅक्टर निघते. परंतु हे आता क्युबिकल आहे. हे 4 वाला पॉवर आहे. तर याचे फॅक्टर पाळासाठी तुम्हाला सिंथेटिक डिव्हिजन वापरायचं आहे. वरचं तर सोपं आहे तसं. इट इज क्वाड्रेटिक इक्वेशन इन एक्स स्क्वेअर. मी या क्रॉस मेथडनंच करून घेतो. बोला एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर एक्स रेस टू 4
आणि 2 into 1 minus 2 into minus 1 करतो. बोला या दोघांचं प्रॉडक्ट फर्स्ट टर्म या दोघांचं प्रॉडक्ट 2 येते प्लस 2 क्रॉस मल्टिप्लाय -2x² आणि -x². बोला टोटल किती येते -3x². एकदम नाटक जमलं मस्त. सो बोला पहिला फॅक्टर किती आहे x² - 2 आणि दुसरा फॅक्टर आहे x² - 1. तर ठीक आहे हळूहळू होईल. फॅक्टर तर पडले की नाही. अरे भैया हळूहळू. सो आता हे क्युबिकल साठी हे थोडं सोपं झालं. आता याच्यासाठी आपण सिंथेटिक डिव्हिजन वापरून घेऊ. सिंथेटिक डिव्हिजन म्हणजे काय ऐका. I am writing here denominator x³ - 5x² plus 3x plus 1. तर हे सर्व टर्म डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये सर्व टर्म कंपल्सरी आली ना. ओके. सो नो टर्म शुड बी अबसेंट. एखादा अबसेंट असलं तर इथं मार्क करावं लागते 0. सो इट इज क्यू. यांचे कोएफिशियंट लिहा 1 -5 3 1. ओके. एखादा टर्म अबसेंट असलं तर 0 लिहायचं. ठीक आहे. मग डिवाइड करायचं. कोणाशी डिवाइड करायचा हे जे x टेन टू आहे की नाही या नंबरशी डिवाइड करायचं. एकदम परफेक्ट नंबर आहे. दुसरा नंबर घ्यायचाच नाही. हे जे x टेन टू नंबर असते त्याच्याशी डिवाइड करा. मग डिव्हिजन एक सांगतो तुम्हाला. पहिला नंबर तसंच ठेवा. 5 असेल तर 5 ठेवा. नाव सुरू करा. बोला 1 into 1 1 ऍड इट. आता 1 into -4 ऍड इट. ऍड करायचा. बोला 1 into -1 ऍड इट. ऍड म्हणजे 0 आला. हे 0 आला इट इज कॉल्ड रिमाइंडर. आणि कोणत्याही डिव्हिजनचा रिमाइंडर 0 आला देन इट इज परफेक्टली डिव्हिजिबल. मग आता याचे फॅक्टर लिहा. याचे डिनॉमिनेटरचे फॅक्टर कसे लिहायचे. एक फॅक्टर या नंबर पासून लिहायचा. हे बघा इथंच ऐक ना x टेन टू आहे ना या एरोच्या याची साइन बदलून घ्या. बोला x - 1 एक फॅक्टर याचा होय. एक फॅक्टर याचा होय किंवा इथून लिहा. याची साइन बदलून घ्या 1 ची. बोला किंवा 1 ला इकडे पाठवून द्या x - 1. समजले का. या 1 ची साइन इकडे पाठवा असं आहे. या 1 ला इकडे पाठवलं तर असं होते. तर हे एक फॅक्टर बनते. किंवा हेच तोच 1 इथं लिहिला x मायनस करा एक फॅक्टर. मग याचा टर्मचा हायेस्ट पॉवर आहे क्यूब. एक पॉवर कमी करा स्क्वेअर. मग एक कमी करून याच्या खाली लिहत जा एक टर्मच्या जवळ. याचा एक पॉवर कमी करा तो याच्या खाली लिहायचं पहिल्याच्या. मग एक पॉवर कमी करता करता प्रत्येकाच्या खाली लिहायचं आणि यांना ऍड करा. बोला 1x² -4x -1. That's all. These are factors of denominators. तर मी इथं लिहितो x - 1 आणि हे लिहितो x² -4x -1. थोडंसं सॉल्व करतो. बोला x² - 2 याचे फॅक्टर पाडा अजून a² - b². 1 चा स्क्वेअर इज 1. ठीक आहे. तर a² - b² a - b into a plus b upon x - 1 x² -4x -1. आता बोला मरे अपने दुश्मन. समजले का. बोला दुश्मन मरून राहिला की नाही. Why it is दुश्मन. Put x equal to 1 1 - 1 0. हे 1 - 1 0 0 आपलं दुश्मन आहे. खटलं मरू द्या. राईट द रिमेनिंग असं म्हटलं. आता एक काम करू. तुम्ही आता शेवटी लिमिटचा पर्पज मी पहिले सांगितला आहे. तुम्हाला ही व्हॅल्यू पुट करावंच लागेल. बोला जर मी पुट केली x equal to 1 1 - 2 0 बनत नाही. 1 + 1 0 बनत नाही. बोला 1 -4 -1 ही 0 नाही बनत. म्हणजे इट इज नॉन झिरो टर्म्स. म्हणजे आपले दुश्मन संपलेले आहे. मारलं म्हणजे संपले. मी पहिले सांगितलं लिमिट म्हणजे लढाई.
कशाची? या 0-0 वाल्या दुश्मनची लढाई आहे आपली. यांना मारा. मग मारतो कसं? लढाईमध्ये घराच्या बाहेरून हे आहे ना, दुश्मनाचं घर आहे, त्याच्या बाहेर दुश्मनाला काढा लागते. घराच्या अंदर ताकद जास्त असते म्हणून घराच्या बाहेर काढायचं. हे बाहेर काढलं, या खालच्या घरातून खालचं दुश्मन बाहेर काढलं, या दोघांना भिडवलं, मेले बिचारे, संपले. अँड हेन्स दिस इज आन्सर. अशा टाईपनं पण आन्सर काढतो, परंतु थोडंसं राहिलं आहे 2 लाईन. दुश्मन मेल्यावर खास लढाई आपली खतम झाली. मग करायचं काय? मग हे फॉर्म्युला लावून त्याच्यात पुट करायचं. समारोप चांगलं असलं पाहिजे. तर या फॉर्म्युल्याचा वापर प्रत्येक प्रॉब्लेममध्ये करत जा. डिव्हिजन राहतेच, हे डिव्हिजन आहे. अँड या एका लिमिट शब्दाले 2 वेळ लिहून घ्या. हे आहे ना, एक लिमिट शब्द इथंच लिहून घ्या, म्हणजे जास्त आपल्याला मेहनतचं काम नाही. ठीक आहे. अँड सॉल्व इट. आता पुट करू द्या. समारोप असं करायचं. यू सेपरेट द लिमिट. या स्टेपचं नाव आहे सेपरेट द लिमिट. केव्हा? दुश्मन संपल्यानंतर. पुट x इक्वल टू 1. पुट x इक्वल टू 1. पुट द लिमिट म्हणतो मी. 1 स्क्वेअर 4 into 1 minus 1. हे झालं सेपरेट द लिमिट. हे झाला पुट द लिमिट आणि सॉल्व द लिमिट. सो इट इज 2. मला 1 कॅन्सल. -4. सो इट इज 1/2 इज आन्सर. लिमिटचा आन्सर पहा, मोठा प्रॉब्लेम दिसते, परंतु आन्सर लिमिटेडच असलं पाहिजे. टेक 1 more क्वेश्चन. आता इथे ही टाईप तुम्हाला चांगली समजून जाईल. वी आर डीलिंग पॉलिनॉमियल अपॉन पॉलिनॉमियल. डायरेक्ट लिमिटचा जो पर्पज आहे तो डायरेक्ट पहिले सॉल्व करून बघितलं पाहिजे. पुट x इक्वल टू 2. 2 क्यूब 8. हे -14 प्लस 6 इज इक्वल टू 0. इथे 2 पुट करून पहा. जनरली असं भेटत असते आन्सर कोणताही. बोला 2 क्यूब 8. हे होईल 8 मायनस 2 स्क्वेअर 4 28 2 32 -12 -12 -28 -40 +40 0. ठीक आहे. सो इट गिव्स यू 0/0. आणि जर हे पुट करून 0/0 भेटत असेल तर तुम्ही जीवनात काही केलंच नाही. हे भेटलं नाही पाहिजे. हे भेटलं म्हणजे सॉल्व काय करणार? असं नका करू, सर 0 कॅन्सल, आन्सर इज 1. असं होत नाही. हे कॅन्सल नाही होत, काहीच नाही होत, सॉल्वच नाही होत. म्हणून याचं नाव आहे इनडिटर्मिनेट फॉर्म. मग करायचं काय? फॅक्टर पाडा आणि सोडवा. बोथ आर हे सिंथेटिक डिव्हिजन वापरायचं. हे फॉर्म्युला शेवटी वापरायचा असतो. ओके. नाव सी द न्यूमरेटर. न्यूमरेटर घेतो. x क्यूब प्लस 0x स्क्वेअर मायनस 7x प्लस 6. सर्व टर्म लिहा लागेल तुम्हाला. सिंथेटिक डिव्हिजननं याचे फॅक्टर बनतात. ओके. तर हे मिडल एक टर्म ऑब्सेंट होतं, तर डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये असे टर्म्स लिहायचे. 1 0. राईट नाव कोएफिशियंट्स ऑफ ऑल द टर्म्स अँड डिवाइड बाय x 10 to 2 आहे ना, 2 शी डिवाइड करा. 2 शी डिवाइड. नाव पहिला टर्म इज रिटन ॲज इट इज. नाव 2 into 1 is 2. ॲड 2 into 2 4. ॲड 2 into -3 -6. ॲड शेवटचा 0 आला म्हणजे तुमचा सिंथेटिक डिव्हिजन सक्सेसफुल. हा पहिला फॅक्टर असं याच्यापासून काढायचं. बोला x याची साईन बदला. बस एवढंच लिहायचं. हे याचं असतं. याची साईन बदलायची. 2 ची साईन बदला. x -2. हेच x याची साईन बदलून लिहून घ्या. आता हे जे पॉवर आहे क्यूब, एक कमी करा. एक कमी करता करता यांच्या खाली लिहत चाला. ॲड ऑल. These are denominators. हे रिमाइंडर्स आहे. 1x स्क्वेअर प्लस 2x मायनस 3. x स्क्वेअर प्लस 2x मायनस 3. आता न्यूमरेटर संपल्यावर डिनॉमिनेटर घेतो. हे इट इज x क्यूब मायनस 7x स्क्वेअर प्लस 16x मायनस 12. ठीक आहे. स्टार्ट. असं थोडंसं हे असं छोटंसं काढा लागते. राईट ऑल कोएफिशियंट्स इन डिक्रीजिंग मॅनर.
ठीक आहे. आणि x टेन टू 2 असल्यामुळे याचं 2 शी डिवाइड करा. पहिला नंबर ॲज इट इज, ठीक आहे. 2 into 1 2 ॲड 2 into -5 -10 ॲड 2 into -6 सॉरी हे +6 होते 16 - 10 2 into 6 12 -12 + 12 0. हे खास रिमाइंडर आहे. हे रिमाइंडर 0 असलं म्हणजे डिव्हिजन सक्सेसफुल. ओके. राईट नाव फॅक्टर्स. पहिला फॅक्टर या 2 चा असतो. x -2 असं लिहायचं. दुसरा फॅक्टर हे खालचे जे रिमाइंडर्स आहे यांच्यापासून लिहा. हायेस्ट पॉवरला एक कमी करा. आता यांना ऍड करा. x² -5x + 6. नाउ राइट द न्यूमरेटरचे हे वाली व्हॅल्यू लिहा. न्यूमरेटरची x -2 फॅक्टर झालेल्या व्हॅल्यू लिहा आणि डिनॉमिनेटरचा हे वाला लिहा एक्सप्रेशन. इट इज x -2 x² -5x + 6. पहा मरे अपने दुश्मन. हे पहा दुश्मन कौन आहे? हे दुश्मन आहे. बोला x = 2 पुट केलं 2 -2 2 -2 0. दुश्मन आहे. Now I write remaining once more. The x टेन to 2 x² + 2x -3 upon x² -5x + 6. ठीक आहे. परत हे एक छोटासा प्रॉब्लेम तयार झाला. पॉलिनॉमियल अपॉन पॉलिनॉमियल. दिसते बरोबर? पॉलिनॉमियल अपॉन पॉलिनॉमियल. एक हे पहा, एक तर दुश्मन संपलाय आपला. जे कट्टे ना तो दुश्मन असते. कॅन्सल. लिमिटची लढाई दुश्मन मारून तयार करत असतो, खेळत असतो. दुश्मनला मारा, पुढे चालतात. तर पुट x = 2 थोडस करून पहा मनात. 4 + 4 8 -3. ठीक आहे. 0 येत नाही. ठीक आहे. इथं करा 2² 4 + 6. गडबड झाली आपली थोडीशी. ठीक आहे. प्रॉब्लेम ओके आहे. तर दुश्मन मारला आपण तर वरती जेव्हा मी पुट करतो तर 0 येत नाही, पण खाली जेव्हा पुट करतो 2 तर 0 येते. ठीक आहे. काही हरकत नाही. आय विल सेपरेट द लिमिट. काऊन की आता 2 0 असले तर दुश्मन. ठीक आहे. 1 0 असलं तर दुश्मन नाही आहे. मग अशा प्रॉब्लेमला कसं डील करायचं आहे. वर 0 येऊ की खाली 1 0 आला तर तो दुश्मन नाही. मग करायचं कसं? सेपरेट द लिमिट. हे शेवटची स्टेप चालू आहे. सेपरेट केली. हे शेवटचं फॉर्म्युला इथं जे लिहिलं होतं फक्त हे शेवटी करायचं. लिमिटला 2 वेळ लिहा. नाव पुट द लिमिट. पुट x = 2. पुट x = 2. पुट x = 2. सॉल्व करा. 4 + 4 8 -5. ठीक आहे. सो 4 हे 0 येते आणि हे इनफायनाइट येते. 0 अपॉन एनी नंबर इज 0. 0 इज फायनाइट नंबर. कोणत्याही लिमिटचा आन्सर कसा आला पाहिजे? सम रियल नंबर. हे रियल नंबर आहे. वरचं 0 आलं असतं तर बढिया झालं असतं. बढिया आन्सर आहे, काही हरकत नाही. 0 आलं असतं तर, परंतु खाली 0 आला. एनी नंबर अपॉन 0 इज इन्फिनिटी. मला सांगा तुमचं वय इन्फिनिटी वर्ष आहे का? किंवा तुम्ही जे काही करता ते धावता वगैरे याची मर्यादा इन्फिनिटी राहू शकते का? नाही. मग हे जे माणूस आहे, हे फंक्शन आहे, हे इन्फिनिटी वर्ष कसे जगू शकते? तर माझा आन्सर आला इन्फिनिटी. याची मर्यादा काढली मी. लिमिट ऑफ दिस क्वांटिटी म्हणजे या माणसाची मर्यादा काढली. अँड आय गॉट इट इनफायनाइट. Infinity is not at all a real number.
आणि एवढे वर्ष जगू शकत नाही, म्हणून हे टर्म कोणाचीच मर्यादा राहू शकत नाही. बोला, इन्फिनिटी काही करू शकता का तुम्ही? इन्फिनिटी पैसे कमवू शकता, इन्फिनिटी प्रॉपर्टी अचीव करू शकता, इन्फिनिटी वर्ष जगू शकता, धावू शकता? काहीच नाही. म्हणून हे आन्सर इन्फिनिटी योग्य नाही. 0/0 इज नॉट इन्फिनिटी. रिमेंबर, 0/0 तर दुश्मन आहे दोन्ही, ते सॉल्वच नाही होत. पण हे खाली 0 आला आणि वरती नॉन 0 आला तर सॉल्व होतो. अँड दिस इज नॉट एट ऑल आन्सर. हे आन्सर कधी कधी येते, फार रेअर येते. मग अशा वेळेला आपण काय बोलतो? लिमिट डज नॉट एक्झिस्ट. कोणाची? या प्रॉब्लेमची. लिमिट डज नॉट एक्झिस्ट असा आला तर फार क्वचित येते. प्रत्येक आन्सर असं जाणून ठेवायचं नाही. ठीक आहे, फॉर लिमिटेड एखादा आन्सर असं विचारते तर असं आलं तर आपण काय बोलायचं? लिमिट डज नॉट एक्झिस्ट. या माणसानं याचे लिमिट एक्झिस्ट नाही. 0 चालते, 0 लिमिटेड नंबर आहे. कोणत्याही लिमिटचा आन्सर किती आला पाहिजे? लिमिटेड आला पाहिजे. म्हणजे इट शुड बी अ रिअल नंबर. इथं आपली ही टाईप संपते. तर उद्या दुसरी टाईप घेऊ.